नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चिकन लॉलीपॉपची रेसिपी। तुम्हीही नेहमी बाहेरून चिकन लॉलीपॉप आणतात का? मग हा व्हिडिओ बघितल्यानंतर कधीही बाहेरून आणणार नाही, कारण आज आपण घरच्या घरीच लॉलीपॉप बनवणार आहोत। खूप छान रेसिपी आहे। मार्केटमध्ये मिळणाऱ्या लॉलीपॉप पेक्षा याची चव अगदी दुप्पट लागते। येथे बघू शकता तुम्ही किती छान असे क्रिस्पी आणि मधून असे रसरशीत आहे। अगदी मध्येपर्यंत शिजल्या जातात आणि याची टेस्ट खूप छान लागते। तर नक्की एकदा ट्राय करून बघा। तर चला मग रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात अगोदर या रेसिपी करता येथे मी चिकन लॉलीपॉप आणलेले आहेत। तर चिकन शॉपमध्ये आपण सांगितले तर ते बरोबर असे कट करून देतात। फक्त याचा रेट आपल्या नॉर्मल चिकन पेक्षा थोडासा जास्त असतो। तर इथे मी अर्धा किलो हे 120 रुपयामध्ये आणलेले होते। स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत। आता हे आपण मॅरिनेट करून घेऊया। तर त्याकरता मी इथे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये मी 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। याचबरोबर तुम्ही काश्मीरी लाल मिरची देखील घालू शकता। आता इथे मी 1 चमचा धना पावडर घातली आणि थोडीशी हळद यामध्ये घातलेली आहे। लॉलीपॉप छान क्रिस्पी होण्याकरिता यामध्ये मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यूज करणार आहे। तर इथे मी 2 चमचे मैदा घातलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। कॉर्नफ्लॉवर जर नसेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल, त्यामुळे देखील मस्त असे क्रिस्पी होतात। आता इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी घातलेली आहे। यामुळे खूपच छान टेस्ट लागते। नसेल तर काही हरकत नाही। आता यामध्ये आपण एक अंड घालणार आहोत। इथे मी अर्धा किलो लॉलीपॉप घेतलेले होते, त्यामुळे मी एकच अंड घालत आहे। 1 किलो जर असेल तर 2 अंडी घालावीत। आता हे अंड्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। यात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। अंड्यामध्येच व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाला हा चिकनला लागेल व्यवस्थित। आता हे व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये आता 1 चमचा मी खायचा कलर घालत आहे। नाही घातला तरी काही हरकत नाही, परंतु आपण मार्केटमध्ये मिळतात तसेच बनवणार आहोत म्हणून मी कलर घातलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला अर्धा ते 1 तास ठेवून द्यायचं आहे। तुम्ही जितक्या वेळ जास्त ठेवाल तितके छान असे मस्त मॅरिनेट होतात। आता इथं 1 घंटा झालेला होता। आपण बघू शकता किती छान असे मॅरिनेट झालेला आहे। पूर्णतः मसाला हा चिकनला व्यवस्थित लागला आहे। जितके तुम्ही छान मॅरिनेट होईल तितके मस्त असे लॉलीपॉप बनतात। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले। तेल छान कडकडीत गरम झाले की गॅस मीडियम करायचा आहे आणि ज्या मसाल्यामध्ये आपण लॉलीपॉप मॅरिनेट केले होते त्यामध्ये असे डिप करून व्यवस्थित असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि अगदी छान असे तळून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे। आपण मॅरिनेट केलेले होते त्यामुळे अगदी मस्त असे शिजतात मध्ये। तर आपण याला डबल फ्राय करणार आहोत, त्यामुळे याला अगोदर मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे। हे लॉलीपॉप खायला अगदी टेस्टी लागतात आणि खूपच छान झाले होते जेव्हा मी बनवले तेव्हा। तर व्यवस्थित हे तळून घेत आहे। आता इथे तुम्ही बघू शकता तेलामधले पूर्ण बबल्स असे नाहीसे झालेले, त्यामुळे आपण समजायचं आहे की आपले लॉलीपॉप हे व्यवस्थित शिजलेले। तर आपण एक प्लेटमध्ये हे काढून घेऊयात। याला आपण डबल फ्राय करणार आहोत, कारण कोणतीही वस्तू डबल फ्राय केली तर खूपच छान क्रिस्पी होते आणि त्याची टेस्ट देखील खूप छान लागते। आता हे मी काढून घेतलेले आहेत। तेल परत आपल्याला हाय फ्लेमवर गरम करायचं आहे, म्हणजे एकदम हाय फ्लेमवरच आपण हे गरम करून त्यात फक्त 2 ते 3 मिनिटं आपण यामध्ये लॉलीपॉप टाकणार आहोत आणि लगेच काढून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच मस्त असे क्रिस्पी होतात, म्हणून आपण याला 1 ते 2 मिनिटच ठेवणार आहोत आणि लगेच असे काढून घेणार आहोत। तर आपले मस्त असे रेडी झालेत लॉलीपॉप। खायला स्वादिष्ट लागतात आणि मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षा तर कितीच पटीने खूप छान लागतात। तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।